कनिका अँकर आणि आज महाराष्ट्र उद्योग नेटवर्कच्या उद्योजक इंटरव्ह्यू सिरीज मध्ये आपल्याकडे नीलम लाहोटी मॅडम आल्या आहेत. तर त्यांच्याकडनं जाणून घेऊया त्यांच्या व्यवसायाबद्दल आणि त्यांच्या आत्तापर्यंतच्या प्रवासाबद्दल. नमस्कार मॅडम. नमस्कार. तुमचे स्वागत आहे महाराष्ट्र उद्योग नेटवर्क मध्ये. तुमचं नाव आणि तुमच्या व्यवसायाचं नाव आपल्या व्ह्युअर्सना सांगा. मी नीलम लाहोटी. नमस्कार. चामुंडा क्रिएशन्स. हा व्यवसाय तुम्ही पहिल्यापासून सुरुवात केली की कधीपासून सुरुवात केली, म्हणजे किती वर्ष झाली हा व्यवसाय करताय? अशी मला 25 वर्ष झाली आहेत हा व्यवसाय मी करते. पण फोकस दिला आहे तो साधारण माझी मुलं मोठी झाली आणि त्यांना जेव्हा माझी गरज नाही ती त्यांची सेल्फ डिपेंड झाली तेव्हापासून मी याच्यावरती फोकस दिला आहे आणि त्याला जवळजवळ 10 ते 11 वर्ष झाली. तुम्ही चामुंडा क्रिएशन असं नाव घेतलं, पण एक्झॅक्टली कोणत्या प्रकारचं प्रोडक्ट तुम्ही सेल करताय ते नाही सांगितलं. तुम्हाला चामुंडा क्रिएशनच्या बॅनर खाली साड्या, ड्रेसेस, ब्लाऊज आणि जे लेडीजला जे काही स्टिचिंग करून लागतं ते सगळं एका छत्रीखालीच मिळतं. त्याचप्रमाणे त्याला मॅचिंग ज्वेलरी पण असते आपल्याकडे, म्हणजे जे येतील त्यांना पूर्ण सगळं पॅकेज. हो, कारण स्त्रियांचा म्हणजे आपण म्हणतो पोशाख जसा इम्पॉर्टंट आहे तसंच त्यांना ज्वेलरी किंवा त्यावर कोणत्या प्रकारचं कसं काही ऑर्नामेंट्स असतात ते सगळंच इंटरेस्टिंग आहे. तर जरा त्याबद्दल सांगा आम्हाला की कशा प्रकारच्या साड्या असतात किंवा कशा प्रकारची ज्वेलरी तुम्ही सजेस्ट करता महिलांना. आता हे आहे सगळं स्त्रियांसाठीच, त्याच्यामुळे प्रत्येक ही स्त्री सुंदर असतेच आणि तिलाही असं वाटतं की मी सुंदर दिसावी. त्याच्यामुळे सौंदर्य फुलवते लावण्यवतींचे याच्यासाठी आम्ही स्त्रिया कशा म्हणजे त्यांच्या हिशोबाने, मला असं नाही की मला हे विकायचंच आहे, तिला जसं सूट होईल तसं मी तिला सजेस्ट करते आणि मी अगदी फ्रेंडली राहते त्यांच्यासोबत. मग त्यांनी साड्या घेतल्या त्यांच्यासाठी त्यांना ब्लाऊज कसा हवा आहे म्हणजे अगदी त्यांच्या बजेटप्रमाणे त्यांना सगळं असं मी डिझाईन करून देते. पण कशा प्रकारच्या साड्या असतात, म्हणजे एकच तुमची पोत आहे का की ट्रेडिशनल वेअरच किंवा पार्टी वेअर किंवा पारंपरिक असं काही आहे का? हां, मी जास्त करून पारंपरिक म्हणजे पैठण्या, कांजीवरम, खण साडी, बनारसी यासारख्या साड्या मला जास्त हे देते, कारण ह्या साड्यांची फॅशन जात नाही आणि तुम्ही या कितीदाही घातल्या तरी तुम्हाला त्या साड्यांचा कंटाळा येत नाही. बरोबर, आणि आउटडेटेड होतच नाही या साड्या. पैठणी तर आपलं महावस्त्र आहे, त्यामुळे ते फार इम्पॉर्टंट. पैठणी जर एक बाईकडे 4 असेल तरी तिला कमीच असतात. बरोबर आहे. आणि दागिने पण इम्पॉर्टंट असतात. तर ते कशा प्रकारचे दागिने, म्हणजे लाईक कॉटन ज्वेलरी की हे मेटल ज्वेलरी? नाही, मेटल म्हणजे ज्या ब्रासच्या असतात त्याला 1 ग्राम सारखं ते त्याचं हे असतं, लुक असतं, म्हणजे घातल्याने तुम्हाला कळणार पण नाही की हे गोल्ड आहे की आहे, त्या प्रकारच्या ज्वेलरी असतात आपल्याकडे. नाही, असं आपण नेहमी आता बघतो की तुमच्याकडे जुन्या साड्या घेऊन या, आम्ही त्यांचे ड्रेस करू, असं काही आहे का तुमचं? हां, मग आता साड्या म्हटलं की बायका काही काही म्हणतात की आपल्याकडे साड्या खूप झाल्यात. टेन्शन नका घेऊ, तुमच्या साड्या घेऊन या, आम्ही त्याला नवीन लुक देऊन तुम्हाला हे तयार करून देऊ. मग त्याचे ड्रेसेस बनवून देऊ किंवा हल्ली गाऊनचा पण आहे किंवा आई आणि मुलीचा ड्रेस सेम असतो, मी तसंही करून देते. म्हणजे ट्विनिंग सुद्धा. आणि आता खूपच हे आलंय, फॅड आलाय की नुसतं ट्विनिंग आई मुलीचं नसतं, वडिलांचा पण ड्रेस त्याच्याबरोबर सेम असतो त्या साडीच्याच क्लॉथचा किंवा कशाचा. पैठणीचं तर काय एकदम पीकच आलंय. हो, मी हे आणलंय, एक ट्रेंड तोच आणलाय की फॅमिली म्हणजे जेंट्ससाठी जॅकेट, मग ते कुठल्याही वयाचं असेल तरी मी बनवून देते आणि स्त्रियांसाठी पैठणीचे किंवा बॉर्डरच्या साड्यांचे गाऊन, ड्रेस जसं त्यांना हवं असेल तसं. तुमच्याकडे क्लायंट कसे येतात? ॲक्च्युली माझी माउथ पब्लिसिटी जास्त झालेली आहे, कारण मी बऱ्याच वर्षापासून एक हाऊस म्हणून करत होते हे, कारण हे मला मिळालं आहे माझ्या आई वडिलांकडनं. वडील माझे बिझनेसमॅनच होते आणि आई माझी शिवणामध्ये खूप माहिती, म्हणजे मी काही कुठला मोठा शिवण क्लास केला असं नाही, फक्त फॅशन डिझायनिंग केलं आहे मी. आणि त्याच्यामुळे त्याच्यामुळे छोट्या छोट्या चुका पण काही असेल तरी मला असं वाटत नाही की माझ्याकडे कपडा बिघडेल. जर कुणाचं इनकेस काही झालं तर मी त्याला प्रॉपर करून, म्हणजे तो येणारा जो नक्की आहे ना माझ्याकडे खुश होऊन जाणार एवढी मला खात्री असते. असं कधी अनुभव आलाय का की क्लायंटचा एखादा ड्रेस किंवा बिघडलाय आणि मग कशा प्रकारे तुम्ही ते हँडल केलंय? बिघडला नाही आहे, पण असं झालं ड्रेसचं एकदा की सलवारच्या जी टॉप आणि टॉपचं सलवारला असं झालं, पण जे मी केलं होतं ते तिला आवडलं कारण की त्याचं डिझाईन ते तसंच होतं. छान, मस्त. ते असं मोस्टली म्हणजे खूप ठिकाणी असं होतं की चुकून सलवार आणि ह्याचं चेंज होऊ शकतं.
ती तुमची तयारी आहे की कसं आपण त्या व्यक्तीला कन्व्हिन्स करायचंय की म्हणजे चूक झाली तरी ते छान दिसलं पाहिजे असं. कारण ह्याच्यातच तर म्हणता हाडाचा तुम्ही इथे ठेवायलाच लागतं की डोक्यावरती बर्फ आणि तोंडामध्ये साखर ठेवूनच बोलायला लागतं. हो ते तर आहे, ते तर सगळ्याच व्यवसायात असतं. आणि आता महिलांबरोबर डील करणं म्हणजे महिलांबरोबर डील करणं फार कठीणच असतं त्याच्यामुळे. आणि हा त्यांचा फार जिव्हाळ्याचा विषय आहे. साडी म्हणा किंवा ब्लाऊज म्हणा किंवा ड्रेसेस त्याचे शिवलेले म्हणा, ते खूप जिव्हाळ्याचा विषय असल्या कारणाने आपल्याला तो त्या प्रकारेच हाताळावा लागतो. जरी तुम्ही बिईंग अ लेडी तुम्हाला म्हणतात तसंच. तर अजून काही तुमचं नवीन इन्व्हेन्शन आहे का की काहीतरी नवीन ह्याच्यात करू पाहताय का की आता मला काहीतरी वेगळं? आता कुर्तीज म्हणजे बाजारामध्ये खूप कुर्तीज मिळतात, पण मला असं वाटतं की त्यांच्या बजेटप्रमाणे आणि त्यांना आवडतील अशा कुर्तीज बनवायचं आहे माझ्या डोक्यामध्ये एक प्रोजेक्ट. कदाचित ते मी आता थोडंसं चालू करेन. म्हणजे साडीच्या कुर्तीज की नाही, वेगळे कॉटनच्या कुर्तीज वगैरे अशा, पण सिंपल सोबत, जास्त हेवी नाही. ऑफिस वेअर ऑफिस डेली वेअर साठी असं त्यांना युजफुल होईल. ऑफिस वेअरच्या. बरोबर. आणि मग ज्वेलरी तुम्ही त्या ह्याच्यावर प्रमाणे डिझाईन करून देता की हा तुमचा वेगळा सेगमेंट आहे ज्वेलरीचा? ज्वेलरी मी कसं आहे, माझ्याकडे पारंपरिक साड्या असतात त्याच्यामुळे त्याच्यावरती सूट होती आणि त्याची पण फॅशन नाही जाणार अशा ज्वेलरीसाठी मी हे करते. मी जे आता रेग्युलरमध्ये 4-2 महिन्यासाठी येतात त्या ज्वेलरीसाठी मी जास्त फोकस नाही करत. हा म्हणजे आपण म्हणतो सणांवाईज. आता जर म्हटलं आता अगदी डोर स्टेपवर आपल्या गरबा दांडिया आलेला आहे, नवरात्र आलेली आहे, तर त्याप्रमाणे तुम्ही डिझाईन करत नाही ज्वेलरी? ड्रेस करते वर्षासाठी. फक्त ड्रेस डिझायनिंग करून देते त्यांना, पण ज्वेलरीसाठी मी हे नाही करत. आणि अजून काय तुम्हाला असं वाटतं काय ह्या फील्ड मध्ये महिलांनी यावं किंवा तुम्ही मार्गदर्शन करू इच्छिता का की कशा प्रकारचं व्यवसायाला मार्गदर्शन जे आपण म्हणतो की एखादा असेल ज्याला मला समजा करायचंय, मला हा व्यवसाय करायचा आहे, तर तुम्ही मार्गदर्शन करू शकता का की करावं? डेअरिंग तर सगळ्यांनी करावं आणि प्रत्येकाकडे कुठली ना कुठली कला नक्कीच असते. म्हणजे मला पण हे कळायला 50व्या वर्षी मला कळलं असं म्हटलं तरी चालेल. कारण की आता जेव्हा मी काही नवीन बनवून देते तेव्हा ते म्हणाले तुला नीलम हे पण येतं हे पण येतं, मग तू सांगणार कसं? तू जोपर्यंत सांगत नाहीस तर लोकांना कसं कळणार की तुझ्याकडे ही सगळी क्वालिटी आहे. मग मी आता कधी कधी बॅग्स पण बनवते, छोट्या मुलींचे फ्रॉक्स वगैरे बनवते कॉटनचे, नंतर फिडिंग गाऊन वगैरे असतात. म्हणजे हे सगळं येत असतं आपल्याला, पण आपल्याला कुठेतरी ओपन होऊन सांगायला लागतं की हे मी करून देते. आणि याच्यासाठी मला आता असं वाटतं की मार्केटिंगची खूप गरज आहे. बरोबर आहे. तर महाराष्ट्र उद्योग नेटवर्क मध्ये आल्यावर तुम्हाला काही अनुभव आला का? हो, म्हणजे मीटिंग अटेंड केल्यानंतर आपण 4 जणांशी बोलतो, जेव्हा आपल्याला 1 मिनिट असतं याच्यामध्ये, तेव्हा स्वतःचा कॉन्फिडन्स खूप वाढतो. म्हणजे हे मला खूप चांगलं मिळालं की आपल्याकडे असतं, पण आपण प्रेझेंट कसं करायचं हे नक्कीच इथे आपल्याला शिकायला मिळतं. हो, कारण त्या एका मिनिटात तुम्हाला तुमचा काय व्यवसाय आहे तो दुसऱ्यापर्यंत पोहोचवायचा आहे. हे नुसता पोहोचवायचाच नाही आहे, तर त्याचा फायदा म्हणजे लाईक प्रोडक्ट तुमचं सेल होणं पहिल्या वेळी नाही होणार, पण सेकंड टाइम डेफिनेटली होईल. पण त्या प्रकारचं तुम्हाला प्रेझेंटेशन देणं इम्पॉर्टंट आहे. 2-3दा आपण आलो की मग आपली होते ओळख. आणि मला असं वाटतं की आपण कुठल्याही ग्रुपला जोडलो गेलो तर तिथे तुम्ही जर नेहमी येत राहिलात तर सगळ्यांशी ओळख करून तुम्ही लक्षात राहता. सातत्य महत्वाचं आहे की तुम्ही कन्सिस्टन्सी किती ठेवताय. बरोबर आहे. थँक्यू, तुम्ही इथे आलात आणि सगळ्यांना सांगितलं. आणि महिलांना तर अगदी जिव्हाळ्याचा विषय हा साडी म्हणजे. आणि सण तर आता येतातच आहे, गणपती झालेले आहेत, आता नवरात्र येणार, मग दिवाळी येणार, नवीन वर्ष येणार. असं तर तुमचा बिझनेस खूप छान प्रकारे हो. आणि जे व्ह्युअर्स आहेत त्यांनी नक्की लाहोटी मॅडमना कॉन्टॅक्ट करा, त्यांच्या शॉपमध्ये भेट द्या. धन्यवाद. थँक्यू. 4-5 साल ठाण्याला माझं एक्झिबिशन आहे, नक्की भेट द्या.